गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज गुरुपौर्णिमा. आता गुरूंना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी गुरूंची तुलना का बरं केली असेल? कारण असं आहे की गुरु आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाची निर्मिती करत असतात, त्याचं रक्षण करत असतात, अज्ञानाचा नाश करत असतात, अज्ञानाचा नाश करून ज्ञानाची निर्मिती करत असतात. आपल्या आयुष्यात जे अज्ञानाचा अंधार झालेला असतो तर ज्ञानाचा प्रकाश हे गुरु देत असतात. विविध मार्गाने आपल्याला गुरु भेटत असतात, गुरु मिळत असतात. आता गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती असते आणि त्याच्यामुळे याला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. आता महर्षी वेदव्यास जे आहेत तर यांनी काय केलं होतं, यांचं महत्व काय? तर यांनी 4 वेदांचं विभाजन केलं, त्याचं संकलन केलं होतं, महाभारताची रचना केली होती, त्याचं लिखाण केलं होतं, 18 पुराणं आणि ब्रह्मसूत्र याची त्यांनी निर्मिती केली होती. आणि हे जे सगळं आहे, भारतीय ही जी काही ज्ञान परंपरा आहे ती पुढच्या पिढीपर्यंत कसं पोचेल यामागे या महर्षी व्यास होते, त्यांचा खूप मोठा वाटा होता. आता आपल्याला जे गुरु असतात, खूप गुरु मिळत असतात आपल्या आयुष्यामध्ये. प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला गुरु मिळत असतात. असं नाही की देव मिळाला हाच माझा आयुष्यभर गुरु, असं काही नाही. आपण माणसात सुद्धा गुरु असतो आपला आणि तो आपल्याला आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या कारणाने मिळत असतो. पहिल्यांदा आपल्या जो गुरु असतात ना ते आपले आई वडील असतात, त्याच्यानंतर देव. एक महत्वाची गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही रोज सकाळी कामाला जाल, घराच्या बाहेर पडाल, तेव्हा आधी आई वडिलांच्या पाया पडा, नंतर देवाच्या पाया पडा आणि नंतर बाहेर जा. कारण आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत, अगदी देवांपेक्षा सुद्धा. त्याच्यामुळे आई वडिलांचं महत्व खूप जास्त आहे. आता गुरु आपल्याला, मी म्हटलं की गुरु आपल्याला आयुष्यात प्रत्येक वेळी मिळत असतात. एक छोटं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता समजा मला अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचंय. मी मुंबईत राहतो पण मला तिकडची काही माहिती नाहीये. मी मुंबईत नवीन आहे म्हणा, किंवा मला अक्कलकोटला कसं जायचं, स्वामी समर्थांच्या दर्शनाला कसं जायचं, मला ओढ खूप आहे पण मी जाऊ शकत नाही. तर मी कसं जाऊ? मी नेटवर सगळं बघितलं, सगळी माहिती नेटवर पण मिळते, पण अनुभवी माणूस पाहिजे ना कोणतरी तिकडे पोहोचवण्यासाठी. तसंच मी मित्राला विचारीन की जो अक्कलकोटला जाऊन आलाय, मग तो मला सांगेल की तू मुंबईत राहतोस ना, तू अमुक अमुक एसटी स्टँडला जा, तिकडे तुला बस मिळेल, ती बस घे, त्याच्यानंतर अक्कलकोटला उतर. अक्कलकोटला उतरल्यास की तिकडे तुला ही रिक्षा मिळेल, ती रिक्षा घे, मग तू मंदिरात पोहोचशील, मग तू वटवृक्षाचं दर्शन घे, गुरु मंदिराचं दर्शन घे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तो मित्र सांगेल. म्हणजे माझं दर्शन होणार हे नक्की, माझं दर्शन झालं त्याच्यामुळे मला आनंद झाला हे नक्की. पण अक्कलकोटला पोहोचवणारा माझा गुरु कोण आहे? तर हा मित्र आहे. कारण त्याच्यामुळे मी पोहोचलो ना अक्कलकोटला. असंच आयुष्यामध्ये